चला सामना चालू करायचा आहे. चला सामना चालू करायचा त्यांचं. केशवसाठी सामना चालू होण्या अगोदरच सुवर्ण संधी आली ती म्हणजे केशवने जर 3 चेंडूवर 3 गडी बाद केले तर सुशील पालशेतकर यांच्याकडे 100 रुपयाचं बक्षीस आहे. आपले डीजे मास्टर सुशील पालशेतकर. आणि पहिल्याच चेंडूवर गडी गमावला आहे तो केशव याने. पहिल्या चेंडूवर एक चोरटी धाव घेतली गेली शुभम आणि प्रथमेश यांच्या माध्यमातून. दोघांचा आता चांगला ताळमेळ जमलाय. या सामन्यामध्ये विजय होणारा संघ लगेचच साई कृपा सोबत क्वार्टर फायनल खेळेल. पुढचा चेंडू फुलटॉस. चेंडू प्रथमेशने टोलवला आहे चौकारासाठी. डीजेला मिळते संधी. सुमधुर धन्यवाद डीजे. 2 चेंडू आणि 5 धावा झालेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर चोरटी धाव घेतल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर लगेचच चौकार ठोकलाय तो प्रथमेश याने. पुन्हा एकदा प्रथमेश आणि केशव. दुसऱ्या चेंडूवर दुसऱ्या विरुद्ध दिशेला चेंडू घेऊन काढलाय. मात्र 1 धावेवर समाधानी व्हावं लागते. या एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले ते 6 धावांवर. 3 चेंडू आणि 6 धावा. डीजे वाजवायचं नाहीये. पुढचा चेंडू मोठा फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तुषार याचं. कोणतीही धाव नाही. चेंडू निर्धावत जातोय. पुढचा चेंडू केशव याचा मोठा फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तुषार यांच्याकडनं. फक्त 1 धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले ते 7 धावांवर. 5 चेंडू आणि 7 धावा. पुन्हा एकदा केशव आपल्या बॉलिंग मार्कवर प्रथमेश साठी. हलक्या हाताने खेळला प्रथमेशने. 2 धावा मिळतात. फक्त दिशा दाखवली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती म्हणजे बिनबाद 9 धावा. बिनबाद 9 धावा. पंचांना विनंती असेल सामना चालू करायचा लवकरात लवकर. सुदेश दुसरं षटक घेऊन आलाय. चला दुसरं षटक गेलेलं सुदेश शुभम साठी. उजव्या हाताने उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय शुभम साठी. शुभम याचा मोठा फटका. निश्चितच 4 धावा मिळतील. डीजेला मिळते संधी सुमधुर संगीत वाजवण्याची. धन्यवाद डीजे. पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकलाय तो शुभम यांनी आणि क्षेत्ररक्षण बदलवण्यासाठी भाग पाडलाय शिवगर्जनाच्या संघनायकाला.
दोन भाऊ आपल्याला गेम चेंज करताना दिसतात. क्षेत्ररक्षण सजवताना दिसत आहेत रोहित आणि तुषार. पुढचा चेंडू सुदेश याचा पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढलाय, मात्र थोडक्याशा अंतराने 2 धावा कमी झाल्यात. 2 धावा मिळतात. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचले ते 15 धावांवर. चला पंचांना विनंती असेल सामना चालू करायचा आहे. टीम मीटिंग जास्त घ्यायची नाहीये मित्रांनो, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. पुढचा चेंडू सुदेश याचा शुभम साठी मोठा फटका आणि बॅट जर लँड असेल तर निश्चितच नॉटआउट घोषित होईल आणि हा नॉटआउट घोषित करतायत पंच. चेंडू निर्धाव जाते. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. शुभम पुन्हा एकदा शुभम मोठा फटका खेळलाय. धावबाद होईल का? नॉटआउट घोषित करतायत. 1 धाव नक्कीच मिळते. या एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले ते 16 धावांवर. 4 चेंडू 16 धावा. 2 चेंडूंचा खेळ बाकी. सुदेश पुन्हा एकदा मोठा फटका. प्रथमेशाचा टॅप पाहायला मिळाला, मात्र 1 धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 17 धावांवर. 5 चेंडू आणि 17 धावा. पहिल्या चेंडू मध्ये चौकार ठोकल्यानंतर चांगलं कमबॅक करतो तो सुदेश. शेवटचा चेंडू आणि हा मात्र निश्चितच स्कोअर घोषित केला जाईल. एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावाच्या मदतीने धावफलक पोहोचला 18 धावांवर. 5 चेंडू आणि 18 धावा. शेवटचा 1 चेंडू पुन्हा एकदा त्याचा पट्ट्याने खेळून काढला, मात्र घोषित स्वरूपात 1 धाव मिळते. दुसरं षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येते 19 धावा. पहिल्या षटकामध्ये केशव याने 9 धावा खर्च केल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये सुदेश याने 10 धावा खर्च केल्यात. तिसरं षटक घेऊन येते शिवगर्जना संघाकडून तो प्रशांत. प्रथमेशासाठी प्रशांत उजव्या बाजूने गोलंदाजी करतो. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू निर्धाव जाते. पुढचा चेंडू प्रथमेश साठी मारलेला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तुषारकडनं एकट्याकडनं आपल्याला एफर्ट पाहायला मिळतात शिवगर्जना संघाकडून. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण करतो तुषार. 1 धाव मिळते. एका धावच्या मदतीने धावफलक पोहोचले ते 20 धावांवर. 2 चेंडू आणि 20 धावा. पुन्हा एकदा शुभम प्रशांतच्या चेंडूचा सामना करेल. पहिल्यांदा सामना करेल प्रशांतच्या चेंडूचा आणि मोठा फटका खेळला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव नक्कीच मिळते. या एका धावच्या मदतीने धावफलक हलत ठेवले. धावफलक पोहोचले 21 धावांवर. 3 चेंडू आणि 21 धावा. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठा फटका पाहायला मिळतो प्रथमेश बॅट मधना. खणखणीत चौकार. डीजे धन्यवाद. डीजे धन्यवाद. 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा मोठा फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केशव याचं, मात्र मिळेल फक्त 1 धाव. या एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले ते 26 धावांवर. शेवटचा 1 चेंडू बाकी. असं वाटलं होतं की चांगलं कमबॅक केलंय शिवगर्जना संघाने, मात्र पुन्हा एकदा चेंडू उडाला. नक्कीच मात्र बचनाय हसीन नाही तर शिवगर्जनाच्या क्षेत्ररक्षकांना वाचून राहायला लागेल. गोलंदाजांना वाचून राहायला लागेल. 4थं षटक घेऊन आलाय तो रोहित.
प्रथमेशासाठी असं वाटलं होतं की प्रशांतने चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या, मात्र येणाऱ्या उर्वरित 3 चेंडूमध्ये 2 चौकार खाल्ल्यानंतर धावसंख्या पोहोचली ती 30 या धावांवर. मात्र स्वैर चेंडू फेकला गेला, धावफलक पोहोचले 31 धावांवर. अजूनपर्यंत 6 चेंडूंचा खेळ बाकी. पुढचा चेंडू फक्त दिशा दाखवली प्रथमेश याने, 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचले ते 33 धावांवर. अजूनपर्यंत 5 चेंडूंचा खेळ बाकी. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे, 4थं षटक प्रगतीपथावर आहे. पहिलं सत्र चालू आहे. पुढचा चेंडू आणि काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. याला म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट, खेळाडू वृत्ती काय असते. खिलाडू वृत्ती काय असते ती शुभमकडनं पाहायला मिळाली. कारण पंच बाद देण्या अगोदरच मैदान सोडले ते शुभम यांनी. धावसंख्या तिथेच थांबलेली 33 धावा. आता मात्र नो चान्स चौकार. डीजेला बॅक टू बॅक दुसऱ्यांदा संधी मिळते. धन्यवाद डीजे. 37 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. प्रत्येक गोलंदाज महागडा ठरला जातो शिवगर्जना संघाचा. पुन्हा एकदा मोठा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. जिबेरियाचं एक धाव सोडू शकत नाही. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले ते 38 धावांवर. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी. पुन्हा एकदा आणि 4 धावा मिळतात. धन्यवाद डीजे, धन्यवाद. शेवटचा चेंडू बाकी. नो घोषित केलाय शेवटचा चेंडू आणि बाद घोषित केला, म्हणजेच 2 धावा मिळतील. शेवटचा चेंडू बाकी परेश साठी. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचले 44 धावांवर. पुढचा चेंडू आणि हा चेंडू मात्र काउंट केला जाईल. पहिलं सत्र संपलं, 1 धाव नक्कीच मिळते. पंचेचाळीस धावा बनवल्या त्या स्मिथ फायटर या संघानं. 46 धावांची गरज शिवगर्जना या संघाला. शेहेचाळीस धावांची गरज. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळलेलं परेश, तुषार आणि रोहित फलंदाजीसाठी आलेत. पहिलाच चेंडू नो घोषित केलाय. एक अवांतर धावेने आपल्या संघाचं खातं उघडलं जाते. पुढचा चेंडू टॅप केलेला चेंडू, अभंग्याचं चांगलं क्षेत्ररक्षण.
मात्र एक धाव मिळते. एका धावच्या मदतीने धावफलक पोहोचले ते 2 धावांवर. एक चेंडू आणि 2 धावा. 46 धावांचं आव्हान पार करायचं आहे ते शिवगर्जना या संघाला. पुढचा चेंडू रोहित साठी आणि पुन्हा एकदा स्पोर्ट्समॅन स्पिरिट पाहायला मिळतो. गडी बाद झालाय. खेळाडू नृत्य आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते रोहित यांच्याकडनं, कारण पंचांनी बाद देण्या अगोदरच मैदान सोडलं जाते. पुन्हा एकदा परेशच्या समोर प्रशांत हलक्या हाताने खेळला. सागरच्या हातामध्ये चेंडू जाते तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. या एका धावच्या मदतीने धावफलक पोहोचले ते 3 धावांवर. 3 चेंडू आणि 3 धावा. पुढचा चेंडू तुषारसाठी. परेश याचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र यष्टीरक्षक चुकला. एक धाव नक्कीच मिळेल. या एका धावच्या मदतीने धावफलक पोहोचले 4 धावांवर. 4 चेंडू आणि 4 धावा. पुढचा चेंडू पुढे जाऊन खेळला. आडव्या पट्ट्याने खेळला. निश्चितच एक धाव मिळते. या एका धावच्या मदतीने धावफलक पोहोचले ते 5 या धावांवर. शेवटचा चेंडू मोठा फटका आणि पुन्हा एकदा फक्त एक धाव मिळते. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती म्हणजे 6 धावा. चला सामना लवकर चालू करायचा आहे. स्मिथ फायटर विनंती असेल आपल्याला. पहिलाचा चेंडू सुंदर चेंडू निर्धाव गेलाय चेंडू. सिद्धू याचा वारंवार चुकतोय तो क्षेत्ररक्षक. एक धाव नक्कीच मिळते. एक धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले ते 7 धावांवर. 2 चेंडू आणि 7 धावा. पुढचा चेंडू आणि काय सुंदर झेल टिपलाय तो. धन्यवाद डीजे. पुढचा चेंडू म्हणजे चौथा चेंडू सिद्धू याचा केशवसाठी. चेंडू पायावर जाऊन आदळलाय. चेंडू निर्धाव गेलाय. केशवनी जर 2 चेंडूवर 2 चौकार ठोकले तर सुशील पालशेतकरांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आहे. तत्पूर्वी मैदानावर चालू असलेल्या सामन्यात शेवटचा चेंडू बाकी आहे आणि हा सुद्धा चेंडू निर्धाव जातोय. 2 षटकांची सांगता झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती म्हणजे 8 धावा. फक्त 2 धावा खर्च केला तर सिद्धेश याने मला वाटतं गोलंदाजीच्याच जीवावर मागच्या सामन्यामध्ये त्यांना सामनावीरचा पुरस्कार मिळाला होता सिद्धेश नेवरेकर यांना. पुन्हा एकदा साजू 3रं षटक आणि काय सुंदर झेल पकडलाय. थँक्यू डीजे. हेच गाणं कंटिन्यू ठेवायचं नंतर कारण तुमचं गाणं पूर्ण झालेलं नाहीये. पुढचा चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण अंकित यांचं एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले ते 9 धावांवर. 2 चेंडू आणि 9 धावा. 4 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी. जुबेर साठी. जुबेरने खेळलेला चेंडू आणि 2 धावा मिळतात जुबेर साठी. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पोहोचले ते 2 अंकामध्ये 11 धावा.
पुढचा चेंडू साजेश याचा मोठा फटका पाहायला मिळतो. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव मिळाली. एका वेळेच्या मदतीने धावफलक पोचले होते 12 धावांवर. 4 चेंडू आणि 12 धावा. 2 चेंडूंचा खेळ बाकी अजूनपर्यंत. साजेश याचा एक धाव नक्कीच मिळते. एका धावच्या मदतीने धावफलक पोचले 13 धावा. शेवटचा एक चेंडू बाकी आणि चेंडू निर्धाव जातो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती म्हणजे 13 धावा. या षटकामध्ये साजेश यांनी 5 धावा खर्च केल्यात. शेवटचं षटक घेऊन अंकित तुषारसाठी पहिला चेंडू उजव्या बाजूने गोलंदाजी करतो. मोठा फटका मारला मात्र क्षेत्ररक्षक चुकीचा निवडलाय. कारण शुभमकडनं चेंडू सोडणे म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे. एक धावेच्या मदतीने धावफलक पोचले 14 धावांवर. 5 चेंडूंचा खेळ बाकी. हलक्या हाताने खेळलाय पुन्हा एकदा आणि नो बॉल मला वाटतं घोषित केलाय पंचांनी. नो +1 अशा 2 धावा मिळतात. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पोचले ते 16 धावांवर. पुढचा चेंडू शुभम तुम्ही क्षेत्ररक्षक का निवडताय मला कळत नाहीये. कारण शुभम एक सुंदर असा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आपल्याला पुन्हा. आणि हा मात्र षटकार. आणि हा मात्र भ्रूम पद्धतीने सोडला गेलेला चेंडू. एक धाव मिळते. एका धावच्या मदतीने धावफलक पोचले 18 धावांवर. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी. हलक्या हाताने खेळला आणि एक धाव मिळते. 2 चेंडूंचा खेळ बाकी. एका धावच्या मदतीने धावफलक पोचले 19 धावांवर. शेवटचा 2 चेंडू बाकी. हलक्या हाताने खेळला. घोषित स्वरूपात एक धाव मिळेल. या एका धावच्या मदतीने धावफलक पोचले ते 20 धावांवर. शेवटचा एक चेंडू बाकी. शेवटचा एक चेंडू बाकी. मोठा फटका मात्र एकमेव चौकार पाहायला मिळतो शेवटच्या चेंडूवर. चला नाणेफेकीसाठी व्हायचं स्मिथ फायटर विरुद्ध